शाळा बंदच करायच्या खडसे साहेब प्रश्न घ्या. अशा ठिकाणी, म्हणून या प्रश्नाचे उत्तरं मला मंत्रिमंडळाकडून अपेक्षित आहेत. ठीक आहे मंत्री महोदय. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य नाथाभाऊ यांनी जी गोष्ट लक्षात आणून दिली की स्पेसिफिक काही ठिकाणी संख्या वाढलेली असताना देखील त्या ठिकाणी शिक्षक नाहीत, निश्चितपणे ही बाब तपासण्यात येईल आणि त्या ठिकाणी शिक्षकाची व्यवस्था करण्यात येईल. दुसरं, आपण शाळाची दुरावस्थेबद्दल बोलले की काही शाळा ह्या त्या ठिकाणी झाडाखाली भरतात किंवा काही. आपण सर्वजण जाणतो की ह्या सर्व शाळांची दुरुस्ती करण्याकरता करोडो रुपयाचा निधी आपला जिल्हा नियोजन समितीमध्ये उपलब्ध असतो. त्याच पद्धतीनं आपल्या आमदार निधीतून जर का तातडीनं त्या ठिकाणी आवश्यकता आहे तर आपण आपल्या आमदार निधी म्हणून तात्काळ दिलं पाहिजे आणि शिक्षणाची व्यवस्था निश्चितपणे त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी उपलब्ध करून दिली पाहिजे. नाही 60 कोल्या नाही, परंतु जिल्हा नियोजन समितीमध्ये भरपूर मोठी तरतूद त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. खडसे साहेब, दुसरा, हा विषय आजच्या लक्षवेधीच्या अनुषंगानं नाही, तरी सन्मान्य सदस्याचा सन्मान ठेवताना आपण हे उत्तर त्या ठिकाणी. 1 मिनिट लिंगाडे साहेब. नाही तुमचं समाधान झालं नाही, पण मंत्री महोदय असं सांगतायत. अहो पण प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की याचा खडसे साहेब तुम्हाला आता काय निबंध वाचायचा आहे का प्रश्न विचारायचा आहे का लक्षवेधीवर प्रश्न विचारायचा आहे? त्यांनी उत्तर सांगितलं की ह्या मधला स्कोप नाही आहे. आता त्याच्यावरती वेगळी मीटिंग घेऊ. अहो हा प्रश्न आता सरकार काय करते, शिंदे साहेब उत्तर देऊ शकतात, तेही देऊ शकतात. थांब बसा, नाही स्पेसिफिक घ्या तुम्ही. असं जनरल नाही करता येणार. तुम्ही आता अनुभवी सदस्य आहात, नेते आहात, असं कसं काय? खडसे साहेब, चला लिंगाडे स्पेसिफिक घ्या, चला. आणि सभापती महोदय,